आमची अशी ही आशिकी अशी आहे ते तुम्हाला स्क्रीनवर कशी आहे सॉरी आमची अशी ही आशिकी कशी आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती आम्हाला जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा कळेल. पण आमची केमिस्ट्री जी आहे ती हटके आउट ऑफ द वर्ल्ड आहे आमची केमिस्ट्री आय थिंक. कारण आम्ही एकत्र एवढं काम केलेलं आहे. आम्ही ती फिल्म जगलो आहे. ती फिल्म जेव्हा आम्ही शूट करत होतो आम्ही जगलो आहे ती फिल्म. आणि ही खात्री आहे की प्रेक्षक जेव्हा ती फिल्म बघतील तेव्हा तेही ती फिल्म जगतील. आम्ही बरेच आमचं माझं आणि सचिन सरांचं नातं बरंच डेव्हलप किंवा इव्हॉल्व्ह झालं या पिक्चरच्या शूटिंगच्या दरम्यान. कारण आम्ही एक काका आणि पुतण्याचं आमचं नातं होतं. कारण त्यांचं आणि माझ्या बाबांचं अक्षरशः भावासारखं नातं होतं. आणि त्यानंतर मग आमचं दोघांचं एक नातं तयार झालं, गुरु शिष्याचं, डिरेक्टर ॲक्टरचं, एका बाप आणि मुलाचं पण. पण आम्ही आता आम्ही मित्र आहोत खूप चांगले. आणि आम्ही आज आता भेटतो तर आम्ही मित्रांसारखेच भेटतो. आणि आम्हाला खूप एक मजा आली त्यांच्यासोबत काम करताना. आम्ही भरपूर गोष्टी शिकलो. आम्ही अतिशय नर्वस होतो पहिले 1-2 स्केड्यूल. पण त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं आणि आमच्याकडनं चांगलं काम काढलं. मी जेव्हा लहानपणी मराठी पिक्चर जे बघायचे ते फक्त हे 3 माझे फेवरेट असे पिक्चर होते. अशी ही बनवा बनवी, नवरा माझा नवसाचा आणि माझा पती करोडपती. ह्या 3 पिक्चरच्या व्यतिरिक्त मला मराठी पिक्चर माहिती नव्हते. इतकं मला हे म्हणजे इट वॉज द वर्ल्ड फॉर मी. आणि जेव्हा मी सचिन सरांना भेटणार असं मला कळलेलं की माझी फर्स्ट मीटिंग अशी होणार आहे तेव्हा डेफिनेटली माझं आणि त्यांचं जे फर्स्ट मीटिंगमध्ये रोल्स जे प्ले केले ते मी फॅन गर्लचा रोल प्ले केला. आणि ही वॉज लाईक सुपरस्टार अँड फॅन गर्ल रिलेशनशिप फर्स्ट मीटिंगला होतं. आणि थ्रू आउट द फिल्म ते चेंज होत म्हणजे जेव्हा फर्स्ट शॉट मी दिला तेव्हा ते चेंज झालं सडनली आफ्टर शूटिंग सुरू झालं टू अ टीचर अँड अ स्टुडंट रिलेशनशिप. कारण खूप प्रचंड शिकायला मिळालं मला सचिन सरांकडून. काय तो लोकांचा आशीर्वाद आहे, तो माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे, अजून काही नाही. ते सगळं त्यांच्यामुळे मिळालं मला. आणि त्या खूप कोइन्सिडेंटल सगळ्या गोष्टी. ती सुद्धा काय करते अतिशय अचानक घडलेला चित्रपट आहे माझ्यासाठी. आणि इतका मला लोकांचा छान रिस्पॉन्स मिळाला मला बिलकुल माहिती नव्हतं. मला एक बेसिकली चांगला माझा परफॉर्मन्स करायचा होता आणि मला लोकांना दाखवून द्यायचं होतं की मी एक चांगला ॲक्टर आहे. त्याच्या व्यतिरिक्त लोकांना बरीच गोष्टी कळल्या, त्यांना ते आवडल्या आहे. मग त्यांचा मोठेपणा आहे आय थिंक. आणि आय एम ब्लेस्ड. असंच पुढे लोकांना मी एंटरटेन करत जाईन आणि नवीन चांगले विषय त्यांच्यापर्यंत घेऊन येत जाईन. वेन आय वॉज ग्रोईंग अप माझे टीनेज इयर्स होते त्यावेळी हिरोईन बनायचं असं स्वप्न बघायची लिबर्टी मला नव्हती असं म्हणायला हरकत नाही. कारण ते खूप लांबचं एक स्वप्न असं वाटायचं. इच्छा ऑफकोर्स होती. जेव्हा ही आय थिंक दर मुलीला ती इच्छा असते जेव्हा आपण कुठलाही पिक्चर बघतो मोठ्या 60 फीट स्क्रीनवर थिएटरमध्ये तेव्हा असं वाटतं यार आपल्याला पण असंच शाहरुखने ऐसे ही रोमॅन्स करण्याची, अभिनयने ऐसे ही रोमॅन्स करना चाहिए मेरे साथ अशी इच्छा नक्की दर मुलीच्या मनात येत असते. आणि नाही पण ऑफकोर्स यार तू केसात हात घातल्यावर मुली म्हणजे जशा अशा पडतात वगैरे. काय थापा किती मॉडेस्ट आहे हा. आपल्याला माहिती आहे त्याला पण माहिती आहे मनात पण तो असा लाजतो वगैरे. ठीक आहे. सो अशी इच्छा होती मला. पण मला असं वाटलं नव्हतं की कधी मी ती सिरियसली घेतली नाही ती ड्रीम कधी खरं सांगायला गेलं तर. बिकॉज मला वाटलं ते पॉसिबल नाही होणार. पण हळूहळू ब्युटी कॉन्टेस्ट सुरू झाले माझ्या आयुष्यात. मी फर्स्ट टाइम ब्युटी कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट केलं आणि मग मी जिंकत गेले. असे 3 ब्युटी कॉन्टेस्ट मी जिंकली आहे. मिस युनिव्हर्सिटी इंडिया, मिस इंडिया अर्थ फायर 2016, मिस इंडिया एक्सक्विजिट क्वीन फॉर अ कॉज 2017 असे 3 टायटल झाल्यावर मला असा स्वतःवर कॉन्फिडन्स आला. म्हटलं ठीक आहे आता पॉसिबल होऊ शकतं. म्हणून मी मुंबईला शिफ्ट झाले. म्हटलं चला आपण लेट्स स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. सो असंच ऑडिशन्स देत असं लोकांना भेटत राईट पीपलना राईट टाईमला भेटून असं म्हणता येईल की अशी की माझ्या लाईफमध्ये आली. आणि अभिनय बरोबर स्क्रीनवर रोमॅन्स करायचं स्वप्न माझं पूर्ण झालं. अशी ही आशिकी एक अशी स्टोरी आहे मी खरं सांगते टोटली आयडियलिस्टिक. म्हणजे ती तुम्ही जेव्हा चित्रपटगृहात तुमच्या बघणार ते असं तुम्हाला वाटणार हो खरंच ते अशी ती लव्ह स्टोरी आहे जे आजच्या हल्लीच्या जमान्यात जे कन्फ्युजन झालंय, कन्फेशनचं झालंय कन्फ्युजन आणि इमोशनचं झालंय फक्त कमोशन. सो हे जे डायलॉग आहे सचिन सरांचा, आजकालची जी आपली जनरेशन आहे थोडी कन्फ्युज्ड असते. आपल्याला खूप ऑप्शन्स असतात आजकाल. सो आपण फोकस्ड राहत नाही. म्हणून आशिकीचा खरा अर्थ आपल्याला आय डोंट थिंक कळतो. सो अशी ही आशिकी असा चित्रपट आहे जो तुम्हाला वापस परत नेणार आहे, रिव्हिजिट करवणार आहे की आपल्या आई वडिलांच्या जनरेशनसाठी आशिकी काय असते आणि किती सिरियसली ते आशिकीला घेतात आयुष्यात. असा डेफिनेटली आमच्या लाईफमध्ये अजून आला नाही पण आम्हाला नक्की आवडेल. स्वित्झर्लंडला आम्ही शूट केलं. अरोजा नावाची तिकडे एक व्हर्जिन लोकेशन आहे जिथे आजपर्यंत कधी शूट केलं गेलं नव्हतं.
तिकडचं हिल स्टेशन आहे ते, तिकडचं स्की रिसॉर्ट टाईप आहे ते. Yeah. आणि आम्ही तिकडे मस्त आमचे स्वप्न रंगवली. आधी स्वप्न होती आयुष्यात काहीतरी स्वित्झर्लंडला जाऊन रोमॅन्स करायची. Yes. ती या फिल्मच्या दरम्यान ती पूर्ण झाली आणि एका वेगळ्या आणि नवीन लोकेशनवर जाऊन आम्ही शूट केलं. आणि धमाल आली खूप. तिथे गरमी, तेव्हा त्यांची ती गरमी होती पण आमच्यासाठी ती थंडीच होती. 3-4 डिग्री टेम्परेचर होतं तिकडे. आणि आम्ही तिकडे 2 गाणी शूट केली. एक तर आमचा टायटल ट्रॅक तेरी मेरी आशिकी आणि दुसरं म्हणजे समझे गया, जे आमचं ॲकपेला गाणं आहे. ते लोक बघतात आणि त्यांना खूप आवडतं. खूप आवडतं. हो. तर आम्ही भरपूर डान्स केला तिकडे, भरपूर मजा केली तिकडे. ते काय म्हणतो आम्ही, लिमिटेड क्रू घेऊन गेलेलो. 11-12 लोकांचा क्रू होता आणि सगळं नॅचरल लाईटमध्ये आम्ही ते शूट केलंय. आणि तो एक्सपिरियन्स टोटली नॅचरल लाईट मध्ये आमच्या आयुष्यात आमच्यासाठी तो एक्सपिरियन्स खूप महत्त्वपूर्ण असेल आणि तो लक्षात राहील, मेमोरेबल आमच्यासाठी. डेफिनेटली. कुठला मला नाही वाटत त्यांच्या कुठल्या कामाला आपण हात लावला पाहिजे, पण त्यांचं एक नाटक होतं शांत्याचा कार्ट चालू आहे म्हणून. ते मला खूप आवडतं नाटक. ते नाटक जर मला रिमेक करायला मिळालं तर मी नक्की करेन. बट ते नाटक ऑलरेडी भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव आणि लोक करतात आणि ते खूप सुंदरपणे करतात. खूप मजा येते लोकांना बघायला ते. पण जर तसं कुठलं असतं तर मी ते केलं असतं, नाटक एखादं केलं असतं. फिल्म मी ती आहे, ती क्लासिक आहे, त्याला आपण हात नाही लावला पाहिजे. ती तशी आहे तशी राहू दे आणि लोकांना ते बघून एन्जॉय करू दे. तो 1 मार्च पासून आमचा चित्रपट अशी ही आशिकी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होतोय. तर प्लीज तुम्ही आमचा चित्रपट पहा, कारण खूप प्रेमाने आणि खूप इनोसंट प्रेम कॅप्चर करायचा प्रयत्न सचिन पिळगावकर सरांनी ह्यात केला आहे. आम्ही म्हणजे मी तर इतकी नवीन फर्स्ट टाइम माझा फिल्म इतका रिस्पॉन्सिबिलिटी जी दिली आहे. आणि मी अभिनय बेर्डे, द चॉकलेट बॉय ऑफ महाराष्ट्र बरोबर माझी फर्स्ट जी फिल्म आहे ती आशिकी रंगवली आहे. स्क्रीन्सवर नक्की पहा आणि प्लीज बघा. तुमच्या जवळच्या लोकांना घेऊन जाऊन बघा. अख्खी फॅमिली बघू शकते. जवळच्या किंवा लांबच्या चित्रपटगृहात जाऊन बघा आणि चित्रपटगृहातच बघा बरं का. ते महत्त्वाचं. आणि तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच आम्ही भरपूर सारे प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत घेऊन येत जाऊ. थँक्यू. हाय, हॅलो, नमस्कार. मी अभिनय बेर्डे. नमस्कार, मी हेमल इंगळे आणि तुम्ही पाहताय पीपिंग मून मराठी.